जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारत शिवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून आणि आंब्याच्या झाडाला दगड मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली। या दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना 11 जूनला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार गोपाल प्रभाकर लोखंडे यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ते त्यांचा भाऊ वैभव लोखंडे आणि मित्र हर्षल सांडू पवार यांच्यासोबत पारत शिवारातील त्यांचा गट क्रमांक 106 मधील शेतात होते। यावेळी अनिकेत लोखंडे, दत्ता त्र्यंबक लोखंडे, अरुण त्र्यंबक लोखंडे, रंजना अरुण लोखंडे आणि आरती अरुण लोखंडे हे तिथे आले। आरोपीत आणि फिर्यादी यांच्यात जुन्या भांडणावरून तसेच सामायिक आंब्याच्या झाडाला दगड मारण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला। या वादातून आरोपीत अनिकेत लोखंडे आणि फिर्यादीचा भाऊ वैभव लोखंडे यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केली आणि त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। तर आरोपी दत्ता त्र्यंबक लोखंडे आणि हर्षल पवार याच्या डोक्यात लाकडी काठीनं मारून त्यांनाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी आरोपी अरुण त्र्यंबक लोखंडे, रंजना लोखंडे, आरती लोखंडे यांनी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ वैभव आणि मित्र हर्षल यांना काठीनं, हातानं आणि चापटानं मारहाण करत शिवीगाळ केली असं फिर्यादीत नमूद झालंय। सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशानं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हेड कॉन्स्टेबल PG सरडे यांनी हा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास PSI श्री नेमाणे हे करत आहेत। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।